शांताराम भाऊ, हे दुनिया लय बोगस आहे. सांगा, त्या साधूवर विश्वास ठेवू शकते काय? त्याचं लफडं असेल म्हणून असं वाटते तरी का माणसाले? हे डोंगर काय करीन बा आपल्या गावात? किती दिवसा यायचे तू बुडा, असं वाटे ना. त्या तोंडावरची माशी नाही उठत राजा. त्याचं कमली बरोबर लफडा आहे राजा. सांगा आता, म्या कसं म्या व्हिडिओने काढला गेला त्या दिवशी, नाही तर त्याचं भांडं फुटलंच असतं. घड्या खाल्या मुले तर अजूनही विश्वास वाटून नाही राहिला की त्या साधूबाजू लफडा म्हणून त्या कमला बुडी बरोबर. हा, तू सांगून राहिला, मला भरोसाच नाही बसून राहिला अजून बी. किती चांगला माणूस आहे, किती गोड बोलते. हा, शांताराम शांताराम करते बा. हा, आणि असं बा हे लफडं. बापा, तुम्हालाच का गावात कोणाली विचार सांग, कोणाली सांगसान की नाही गोष्ट, तर कोणी म्हणे तो का मॅट झाला का बे खाल्या, कोणी लगा चांगल्या माणसाला नाव ठेवतो का? कोणीच भरोसा नाही ठेवणार मा गोष्टीवर. हा, की बा साधूबाजू कमली बरोबर लफडा आहे म्हणून कोणीच नाही विश्वास ठेवणार ना गावात, कोणीच नाही. म्हणून म्या माझून बी केलं नाही. जसं पाहिलं बाबा तसं झाकून ठेवलं. आणि फक्त तुम्हाला सांगितलं मी आता की बा असं असं आहे. फक्त त्या दिवशी कसं माझ्या व्हिडिओने काढला गेला म्हणून ती एक गडबड झाली. हा, त्याचा पक्का पुरावा घ्यास लागतो मला आता. साधूबा मला लाईव्ह म्हणजे तडसा असतानाच पकडा लागते आता. बरं 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 नाही केलं तुम्ही माझं. फक्त आता कसं पक्का पुरावा घेऊन येतो, मग पाहू काय बजेट आहे या दोघांचा बी, कमलीचा बी साधूचा बी. हा आपल्या गावात काऊन येते आता आपल्याला समजलं ना. हा काऊन येते, याला चटक काऊन लागेल आपल्या गावाची. त्याचं गाव सोडून आपल्या गावात येते ना. त्या फक्त कमलीसाठी येते तो. आणि तो बी संध्याकाळच्या बाहेर येते आणि 11, 12, 1 वाजता घरी जाते वापस. काऊन जाते? याच्यासाठीच जाते तो. इकडे कार्यक्रम करत असेल कमली सोबत आणि मग घरी जात असेल तो. त्याने बुड्याचा लयच चॅप्टर आहे राजा. मग हा काय झपा काढते काय? हा, साधू याच्या घरी येऊन जाते बी सारं करून. हा, म्हणजे झामला दिसते मला डॅनी. फक्त कसं बोलायचं दम आहे याच्या, खऱ्यात काही नाही. अरे बा, तो डॅनी पुरा आहारी जायला ना रे. त्या कमलीच्या बुड्याला झपून ठेवत असेल मोकड्यानं. नाही तर काही खाऊ बी घालत असेल, काय सांगताय, झपीच्या गोया फोया झपत असेल संड बुड्या घरी. आणि तिकडे कार्यक्रम चालू साधूचा आणि तिचा. असं शाळा असू शकते ना. त्या कमलीवर भरोसाच नाही ठेवता येत ना. थोडा राजा मी फुटका माणूस पाहिला नाही. भाड्याने बुड्या लयच आहे हो बापा. मी काय राजा डोळे झाकून विश्वास करून राहिला त्या कमला बुड्डीवर घेणं देणं. अरे माझ्यासारखा जर रस्ता तर 2 रट्टे मारले त्या बुड्डीच्या कंबळल्या आणि काढून दिलीस ती घराबाहेर. बा काल्या, प्रेम हे आंधळ असते बाबा. प्रेम करणारे काही दिसत नसते आजूबाजूला काय आहे म्हणून. आता तुले तर अनुभव आहे त्या गोष्टीचा, प्रेम कसं असते तर. हा, तेच गोष्ट त्या बुड्याची व्हायला आहे, डॅनी बुड्याची. तो करते त्या बुड्डीवर जिजांचे प्रेम. त्याच्यामुळे त्या बुड्याला दुसरं काहीच दिसून नाही राहिलं. कमली कशी आहे, काय आहे, तिचे गुण काय, काही घेणं देणं नाही. फक्त प्रेम प्रेम हे हा विषय आहे. हो, बरोबर आहे शांताराम भाऊ तुमचं. आता काही तुमचं चुकलंच नाही म्हणा. प्रेम हे आंधळच असते. झाले आता आपल्या प्रेमाच्या गोष्टी. आता कसं त्या कमलीचा व्हिडिओ काढून आणतो. हा, आणि त्या साधूबाचा दोघं जण एका ठिकाणी व्हिडिओ काढ आणि माझं आणून देतो. मग पाहिजे मी कसा शाळा करतो विठ्ठल नामाची. मग दाखवत त्या डॅनी बुड्याले, पहा हे तुमची कमली काय थेरं मांडते तर. तो व्हिडिओ तर आणतोच नाही मी काढून. थांबा, तुम्ही पता काढतोच मी त्याचा. पाहणं तुम्ही त्याच्या उन्हावर पुरा तपेला. मी टेन्शन घेऊ नका तुम्ही शांताराम भाऊ, अजिबात टेन्शन नाही ह्याचं, बिलकुल नाही. काल मग माझे कामं धंदे राहिले थोडंसं. मी कसं सोयाबीन मधलं अळान गिळान काढतो बा. सोयाबीन सोंग्याला जे लोक गवत असले की सोंगत नाहीत, वर होते ना. मग जराशे वावराची कामं करतो आता. बस झाला डॅनी बुडा. हो, पण ते कसं काही ना काही द्या लागत होतं तुम्ही ना या पुरायाचं. आता काय सांगा राजा, आता तुम्ही वावरातले कामं धंदे करता आणि मी आता काय हे रिकामे कामं करत फिरू का राजा? मग मला काही ना काही खर्चा पाण्याला लागते ना बा. म्हणजे 1000 रुपये असते तर मग जमलं असतं थोडंसं. मला आधार होते ना. 1000 रुपये काही गोष्ट आहे का खाल्या त्यासाठी घेऊन जाय ना. 1000 रुपये सांगून 2000 घेऊन जाय. फक्त कसं पुरा पक्का घेऊन ये आपल्याला. हा, काही नाही, वांधा नाही, घेऊन जाय पैसे. असं दिलदार माणूस पाहिजे वा. मग माणसाला काम करा वाटते. हा, शांताराम भाऊ तुमच्यासारखा माणूसच नाही राजा. 1000 मागितले 2000 दिले, पण तुमचं काम 100% होऊन जाईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. जाय मग तू लवकर झटकनी. कसं काम करतो पटकनी, ते मी करतो वावरातलं काम आता. हा, आणि आता फक्त कोणाला सांगू नको असं आहे की तसं आहे. बिलकुल नाही, कोणाला खबर लागली नाही पाहिजे. बरं शांताराम भाऊ जातो मी. फक्त कसं ते 2000 लक्षात ठेव जा. ते दे जा मला संध्याकाळी वावरातून घरी आल्यावर आता. हो देतो काय वांधा नाही. जाय तू. मला एक काम निपटलं आता. थांबा आता बुड्डीचे पुरावे आले कमला बुड्डीचे साधूचे की मग सांगतो त्याला काय आता बजेट. आता मित्र काय घाबरू, एवढं झाल्या रे लगा त्या बुड्यासोबत गेला घरी. हा, तू पुरा बिनला आज बा. आलीस तुले ते आबाचं पाणी आलंच बा. तुला का साधू त्या बुड्यानं घराबाहेर दिला काढून.
अरे हा झाबरू बी मतलबी आहे ना बे. याचा स्वयंपाक करणं राहणं जीवाला कपडे मोपडे धुणं. याला माहित आहे इथं भेटते सायदरचा बुड्या याच्यात गेलो राहिले तर कमला बुड्या करायले. हाय पुरा बिनलाजा व्हायला आहे ना रे. याला कुठे स्वाभिमान राहायला बोलून राहिले लोक. कोणता मतलबीपणा केला रे म्या? कोणता केला मतलबीपणा? हा तेच ना. आबानं तुला काढून दिला तू त्या बुड्या घरी डबल गेला तोच मतलबीपणा. दुसरं काय? हा तुला इथे इस्टेट गोड लागून राहिले म्हणून तर गेला तू तडीसा. कारण दुसरा स्वाभिमान माणूस असतात गेला नसता. पाय नसता ठेवला एवढं भांडण झाल्या. तुम्ही काय बोलून राहिलेले हो? तुमच्या बुद्ध्या काय घास खायला जायला काय? अरे तो मा आबा आहे, सख्खा आबा आहे ना. आता तो बुडा संकटात आहे. त्या बुड्याला कसं त्या बुडीनं घेरेला आहे. मग त्या बुडीले कसं त्या बुड्याला त्या चक्रीवरून काळा नाही लागणार का? मला माशिवाय कोण काढील? दुसरं कोण काढील? हा माशिवाय हाय तरी कोण त्या बुड्याला सांगा ना. अरे तुला एवढा बुड्याचा पुळ का? तर मग बुड्याने तुला काढून नव्हतं द्यायला पाहिजे ना घराबाहेर रे. हा साधू साधू दिलं ना तुला घराबाहेर काढून. तू अंगार मारायला आलता तो बुडा. हा आणि तू बेसरमासारखा त्या बुड्या जो चालला. अरे जाऊ दे ना. तो बुडा तुझ्यासाठी नाही, तू काल त्या बुड्यासाठी होत. अरे कुत्रा आपल्याला चावलं आपण कुत्र्याला चावतो काय? त्या बुड्या कसं गड्या त्या बुडीच्या आहारी जायला मी तुम्हाला सांगून राहिलो ती गोष्ट. कसं त्या बुडीया म्हटलं तू बुडा ऐकून राहिला तसं तसं करून राहिला. पण आता त्या बुड्याचे डोळे उघडले. तू बुडा माझो आलता म्हणे गड्या झाबरू असं करू नको चाल तू. बरं मग तू गेला बी तडसा. मग काय झालं? हा राहिला का तसा एक दिवस तरी राहिला का तू? तू गड्या समजूनच घेत नाही गड्या. तू येतो तू सांगत अबे तो बुडा माझो आलता म्हणे गड्या झाबरू असं करू नको चाल तू. आपण एकत्रित राहू. बुडे तुझ्या सारच स्वयंपाक गिपाक करते कपडे धुते चालतो तटलो. मी त्या बुड्याला नाही म्हणू पण तू बुडा गोष्ट ना घे. आता कसं तुम्हाला मेन मुद्दा माहित नसते पण चबरेच सांगा तुम्हाला फक्त. त्या बुड्याने एवढं केलं समजा तुला तटलोक नेलं तरी तू याचा अपमान झाला की नाही? त्या बुडीने ऐकलं का त्या बुड्याचं काही? ते बुडी शब्द ऐकत नाही त्या बुड्याचं. मग तरी बी काल अपमान करायला जावासाठी सांग. अरे बा पुढे काय होणार आहे हे मला माहित होतं. पण कसं त्या आबाचं मन राखायसाठी मी तटलोक गेलो. की गेलो नसतं तर मग काय मग नातू येत नाही असं झालं असतं ना. मग त्यासाठी मी तटलोक गेलो. बुडी काय म्हणते काय नाही तसा खाला निवाळा केला. मग ते बुडी बोलली तर मग मी चालला आलो. बुड्याला म्हटलं नाही बा आपलं तुमचं जमत नाही. तुम्ही कसं बुडीचे कसं तसं बोललो मी. जाऊ दे आता जे झालं शिन ते झालं शिन. पण आता कसं चाटे कामं करू नको. डबल तडीसा जाऊ नको घेणं देणं. ते कमला बुडी घराबाहेर जाईन तास तडीसा जो पाय ठेवतो. हा ते आबालाही चांगला आहे पण त्या बुडीच्या आहारी जायला तो बुडा म्हणून कसं आपल्याला तडीसा तुले कसं जाणं नाही तडी. मलाच कुठे जायचा नीता जाय गड्या. पण ते कसं आता त्या बुड्या मनासाठी जा लागते गड्या. हा कसं पहिले तर कसं त्या बुड्यासोबत मी भांडण केलं. त्या बुड्याने माझ्यासोबत भांडण केलं. आता कुठे गुळू झालं बापा तर कसं ऐका लागतात काही काही गोष्टी. मग आता म्हातारा माणूस आहे असा विषय आहे ना गड्या. बरं जाऊ दे ते झालं. पण आता पुढे कसं त्या बुडीला काढायचा काय प्लॅन आहे काय नाही? हा कसा काढता त्या बुडीला घरा या बाई? ते लय बावा नाही ना. ते आबाला खाटी घालून राहिले पण त्या बुड्याला दिसून नाही राहिलं. अरे बा तेच तर सुसून नाही राहिलं ना. त्या बुड्डीले घरा या बाहेर काळा कसं तोच प्लॅन नाही जमून राहिला ना. आता ते शांताराम भाऊकडे सोडायला पाहतात. भाऊ काय करतात काय माहित बा. माझं काही एवढं डोकं चालत नाही. शांताराम भाऊचं काही खरं नाही. दुसऱ्या भरोसा सारा डोंगा आहे शांताराम भाऊचा. ते बुडी इकडे सारा खेळ करून राहिले भाऊ. शिवलालले भेटायला गेलती ती बुडी. हा रात्री मला दिसली ना. मी संडासले गेलतो तर हा मी पाहिलं चोरून चालली होती बुडी शिवलालच्या घरी. भेटले गप्पा केल्या जाईन. बाहेर ते बुडी डबल गेलती का शिवल्या घरी? मग सोडू काय सायल शिवल्याला सांगतो. हा आताच तो झोडला मॅ झाले समजलं नाही का सायल? त्या शिवल्याला काले मारत घेणं देणं. त्या शिवल्याची काहीच चुकी नाही. ही बुडीच त्याच्यावर जाते धाव धावून त्याला हळूहळू मारून राहील ते बुडी. हा त्याला हळूहळू घेते ते प्लॅन मध्ये हळूहळू घेते. तो तर बेजा मार खायला भेटे पण तो कसं बुडीने सुसून राहील त्याला त्याची काही चुकी नाही. हा बुडीचे ढुंगण लाल करा लागतात तुला सांगतो मी. या बुडीला सपाटे पाहिजे चांगले इथं कंबळ मोडा लागते. नाही ते बुडी तर सोडाच लागते. पण तुने लगा तू संडासले गेल त्या बुडी पाहिली तुला जातानी. मग तुला माझून काऊन नाही गेलं? मला फोन तर करायला लागत होता. मी आलो नसतो का ते दिसा. पण तुम्ही भयाला कामं करताना आणि झाल्या गेल्यावर सांगता मग असं. म्हटलं बा एवढ्या रात्री कायच माझून करा म्हणून मी केलं नाही ते. बरं तुम्ही माझ्यासोबत चाला. तुम्ही आता चला पटकनी चला. बरं पण काय करता का मारा करता? त्या बुडीला मारता का तू आता? हा मारू नको रे बा त्या बुडीला फालतू. चालतू आली आता मोजून चालतो फक्त. माझ्यासोबत चाला ना तुम्ही दोघं जण रे. चला फक्त तुम्ही आता दाखव तुम्ही काय आता. हो चालचा. मायची बुडीन फुडी थांब बुडी थांब तू थांब बजेड झाला ते.
माहे दलिंदर आलं ना, काहीतरी कुटाणा दिसून राहिला ना मला आता. हा याच्यासोबत बबने बी आहे ना, काही खरं नाही व माय, काहीच खरं नाही. जिंदगी तर अशीच चालली व अशीच चालली ना. तुझ्या नवरा तर उसाक धळ नाही निघला ना, उसाक नाही कांड करते आणि बायकोवर थोपते सगळं. बायकोले पुढे घालते ज्यात त्यात, तोही मार खाते आणि बायकोले खायला लावते. अशी माझी हालत व्हायला आहे ना आता. काय करू, उभा राहा ना. आता बदमास भेटला मला नवरा. बसवल्या तुझी बायको तर वाटच पाहून राहिली रे बा. काय म्हणते रे बा आता ती बायको? भांडण करते गड्या, करते वाटते गड्या भांडण. काही खरं नाही दिसून राहिलं मला. हे झपके खाला का वाटते गड्या तुला शिवला नाही करत ना बे. तू काय भिवून राहिला बे? तिला काय भ्या लागते बे? अरे हट हेच, तिला नाही भ्या लागत. टेन्शन नको घेऊ तू. आले काय कुटाणे करून? बरं झालं ना, बरं झालं ते. कोणता कुटाणा? कोणता कुटाणा? हा काय बोलून काय राहिली तू? काय समजते की तुले? हा घरी आलोय नाही तर झालंय सुरू तिचं. कुटाणे करून आले का कुटाणे? कोणता कुटाणा केला मी? तुम्ही तुमच्या मनाले विचारा ना, कोणते कुटाणे केले तुम्ही ना. तर कोणते कुटाणे केले तुम्हीच विचारा ना तुमच्या मनाले. आता फक्त असे कांड करता तुम्ही फक्त. पाना बिना कामानं मार डोळ्या सुजला की नाही, बिना कामानं मार खाल्ला की नाही. मी घेणं देणं तुमच्या ह्याच्यात. अजून मार डोळ्या सुद्धा होऊन राहिला. काय शार पडेल आली काय? असं डोळ्या उघडताना मला एवढं दुखून राहिलं की बस काय करून काय नाही. डोळ्यातून असं टपकणं बंद नाही होऊन राहिले मायाच्या. गड्या ती बायको आफत आणते गड्या. काय मला तसं वाटून राहिलं तुला झडते वाटते गड्या. काही नाही करत ना रे ते. अशीच बोलते ना रे, बडबडी येणार ते असतं ते. टेन्शन घेऊन बघणे तो. जाऊ दे ना, दवाखान्यात जाऊ आपण. आता कसं गलती झाली ते मारलं तुले शांतीनं, पण जाऊ देतो आता. पण मी बदला घेणार आहोत. हो मी तुले मारलं शांतीनं, त्याचा मी बदला पुरेपूर घेणार आहोत. टेन्शन नको घेऊ तू. बदला घेतो म्हणता बापा, तुमच्याकडनं काहीच होत नाही बापा. आटुली काळी अटी ना करत तुम्ही. उलटे कुटाने करून घेता तुम्ही, स्वतःही मार खाता मध्ये मार खायला लावता बापा. असे तर तुम्ही हा. कधीतरी तुम्ही स्वतः काम केलं का? कोणतं चांगलं काम केलं काय? कधीच नाही ना. कोणत्याही याच्यात भांडणं आहेतच, मार आहेतच. तर मग मी शांतीचा बदला घेतो आता. काही नका घेऊ बापा, काही मार नका खायला मला डबल. आता तुम्ही जर तिचा बदला घेतला तर बापा अजून मला मार खायला लागेल. तुमचं काय धडा आहे बापा? कोणतंच काम तुम्ही सिद्ध करत ना, सगळे उलटेच काम आहेत. तू फालतूच बोलून राहिले बा. आता घेणं देणं ते झालं गेलं, फार पडलं आता. झाली ते गलती माच्यानं. खाल्ला तू मार, जाऊ दे ना आता. कुठं डोक्याला ताण घेऊन राहिली? घेणं देणं मा डोक्याला ताण देऊन राहिली तू. कसं शांत डोक्याने विचार करत जाय बा तू. गडबड नको करत जाऊ. तुला गड्या त्या बायकोला मी फाटून राहिली गड्या. मी जातो गड्या वापस घरी. मी काही थांबत नाही रे बा वाटेचा. नक्की ती बायको झोडते. काही खरं नाही दिसून राहिलं मला हे नाटक. ती बायको लय गरम आहे ना. होय तू भिवू नको ना. टेन्शन काल घेऊन राहिलं मी आव ना. माझी बायको काहीच नाही करत. गंमत करते ते. धोकड्या दाखवते ना ते. दुसरं काही नाही करत ते. टेन्शन घेऊन बघ नाही एवढं भेल्यान चालते का बायकोले. मी पुरे आता माझ्या मस्तकात बसले बरं. आता मला कोणतंच काम नाही सांगायचं. कोणतंच नाही काम सांगायचं. तिकडेच मार खायचा आणि तिकडेच कांड करायचे. घरा लोक नाही पोचलं पाहिजे कोणीच. आता सांगून राहिली मी. तू मस्त खायला गरम होते तर बापा. काही होऊ नको तू गरम. शांतता ठेव. शांतता ठेव. काय शांतता ठेव, काय शांतता ठेव म्हणून राहिले. गरम होईल नाही तर काय. तर माझ्या डोकसं तुम्ही करताच ना तसे काम. एक काम धडार नसते ना तुमचं, एकही नसते. तू बडबडच भलती करत बा. कशी गडबड करत नव्हता तर शांतता ठेव वर तू. तू एवढी टेन्शन बी नको घेत जाऊ ना. एवढं टेन्शन घेतल्यानं चालते का? काहीच काही. शांतता ठेवत जाय बा तू. मला सांगत नका जाऊ शांतता ठेव आणि शांतता ठेव. मला काही गरज नाही तुमची. तुम्ही तिकडे बाहेर निपटत जा काय आहे तर. घरा लोकांना नका जाऊ. फक्त एवढंच म्हणणं आहे आता माय. आता मार खाल्ला बी ना, आता खाणार नाही. सांगून राहिली. आता तुम्हालाच पुढे लोटत जाईन कोण. बापा मामी पाहिन. तू डोक्याला ताप घेऊ नको आणि मला बोलू नको आता. भाकर केली काय? झाली काय? स्वयंपाक झाला काय? चालते बरं, वाढून दे बरं. स्वयंपाक आणि स्वयंपाक होत नाही बरं. माया डोळ्या एक तर सुजेऱ्या. मला अंधक दिसून राहिलं. मला बरोबर दिसून नाही राहिलं. आणि मला काही जमून नाही राहिलं ते. स्वयंपाक आणि स्वयंपाक काही नाही. जेवा बाहेर जेवा. अशीन काही तर कोणाचं चाललं गड्या. शिवल्या रे खाल थांबून राहिला गड्या. डोकं दाबून राहिला. घेणं देणं बायकोचा फालतू काही मारून फेकीन गड्या. आपले डोळे फुटके होती. पहिलेच तुझी बायको चकनी व्हायला आता. बरोबर नाही केला आणि तू स्वयंपाक. जाऊ दे बाबा, जाऊ दे. आम्ही चाललो बाबा, बैल जातो बाबा. तुला आणू काही? काही नाही पाहिजे हो बापा. मला काहीच नाही पाहिजे. मला फक्त शांती पाहिजे. शांतीनं मला जगू द्या फक्त. बस एवढंच म्हणणं आहे माझ्या आता. बरोबर. जातो मग आम्ही. चालेल गड्या बाबा. लोले का मुतल्या तू बायको तर काही फडफड करते का? अरे बापा कसं रे हे शिवला. जाऊ दे गड्या. कोणी डोक्याला ताप घेतो गड्या. बायको गरम व्हायला मार खायला आणि तिने माझ्यासाठी. आता कसं ते गरम करा जायला गरम. जा आता. लवकर घरी येऊ नका. तोंड नका दाखवू तुमचं आता.